दुसऱ्या बाजूला आलेल्या सर्व मान्यवरांचा स्वागत सन्मान सोहळ्याकडे आपण वळणार आहोत। या आपण आपल्या मंचावरती एक विशेष सन्मान आपण करणार आहोत। खरं तर मलंगड क्रिकेटनं सोन्याचे दिवस पाहिले। खरं तर ज्या व्यक्तिमत्वानं जेव्हा अध्यक्षपदी विराजमान झाले आणि श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट, दमदार नगरसेवक, जनसेवक, सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, कला, क्रीडा, साहित्यिक प्रत्येक क्षेत्राला ज्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिलेलं आहे आमचे महेशदादा गायकवाड यांचा सन्मान या आपल्या मंचावरती आपण करणार आहोत। खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आज या मलंगड टेनिस क्रिकेटने सोन्याचे दिवस कोणामुळे पाहिले, या मलंगड टेनिस क्रिकेटमधील कोणत्या खेळाडू जर तुम्ही विचारलं तर आवर्जून प्रत्येकाच्या ओठांवरती येणारं हमखासपणे पहिलं नाव ते म्हणजे महेश शेठ गायकवाड आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट, नगरसेवक तथा श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय महेश शेठ गायकवाड यांचा सन्मान आपण पाहत आहोत। रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा आहे र, असं कुठलं गाव नाही र जिथे महेश दादाचं नाव नाही र। सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत। हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पार पाडत आहोत। येस, चैनू शेठ या आपण चैनू शेठ जाधव यांना विनंती असेल, कारण मलंगड म्हटलं तर सातत्याने या परिसरामध्ये सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, कला, क्रीडा, साहित्यिक क्षेत्राला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व आणि आपण पाहत आहोत चैनूदादा जाधव यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण हा पार पाडत आहोत। सर्व मान्यवरांचा हा स्वागत सन्मान सोहळा आपल्या मंचावरती वसंतजी भोईर आणि ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे। सामना सुरू करा, फिल्डिंग लावून घ्या आपण प्लीज। बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत आणि दोन्ही संघ आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य आहे। चिंचवली संघाचे 12th मॅन इकडे आम्हाला जोडले गेलेले आहेत, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल। आदरणीय वसंतजी भोईर साहेब आणि ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण यायचं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत आणि त्यांचा सन्मान या आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत। हे विशेष सन्मान चिन्ह या सर्व पाहुण्यांसाठी आपण पाहत आहोत आणि हा सन्मान आलेल्या सर्व मान्यवरांचा या उद्घाटन सोहळा प्रसंगी हे सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल आपण SP ग्रुपच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करत आहोत। महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छानं या स्पर्धेचे गोड आठवणची कायमस्वरूपी खरं तर त्यांना SP ट्रॉफीची आठवण देत राहील देऊन आपण या सर्व मान्यवरांचा सन्मान आपल्या मंचावरती पार पाडत आहोत। दमदार उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शेवा शेठ साळवी ज्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचं आहे, आपल्या देखील सन्मानाचा स्पीकर आपण करायचा आहे। आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर विलास शेठ पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचं आहे, आपल्या देखील सन्मान। मुरबाड कोर्टाचे पोलीस पाटील दीपक दादांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचं आहे। सामना सुरू करायचा, लक्षात ठेवा 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ आहे आणि जर का 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झाली नाहीत तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर 38 सर्कलमध्ये घेतला जाईल। पंच एकदा स्टॉपवॉच तुम्ही स्कोरर बरोबर मॅच करून घ्या, टाइम मॅच करा आणि त्यानंतर मात्र पहिला बॉल टाकायला परवानगी द्या। सर्व मान्यवरांचा आपण हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं पार पाडत आहोत। आदरणीय शेवा शेठ साळवी साहेबांचा सन्मान आपण पाहत आहोत। दमदार उद्योजक, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून नेहमीच या मलंगड परिसरामध्ये त्यांची ओळख राहिलेली आहे।
सामना एका बाजूला सुरू राहील. हो, पहिलाच बॉल, चांगला टप्पा आहे आणि इथे कॅज्युअल अप्रोच, रनआउटच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये डायमंड डकचा शिकार. एकही चेंडू फेस न करता फलंदाज मैदानाच्या बाहेर. आदरणीय विलासदादा पाटील दादांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण विशेष सन्मान करणार आहोत. आदरणीय अभिमन्यूजी चिकणकर साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय अभिमन्यूजी चिकणकर साहेबांचा सन्मान हा विशेष सन्मान आपल्या या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करणार आहोत. आदरणीय अभिमन्यूजी चिकणकर साहेबांना विनंती की आपण या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. नवी मुंबईचे दमदार उद्योजक आदरणीय लवलेजी जयस्वाल साहेब, किरणदादा गायकवाड, केतन शेठ यांचं देखील आगमन झालेलं आहे. यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण अगदी आपण पाहिलं तर नवी मुंबई परिसरामध्ये औद्योगिक क्षेत्रात मोठी भरारी घेतलेले हे सर्व रॉयल मान्यवर अगदी आपण पाहतात. आज आपलं हे VIP डाईस गजबजलं आहे या मान्यवरांच्या आगमनाने. आदरणीय महेशजी केतवास उद्योजक यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आमचे महेश शेठ गायकवाड असतील, राजेशदादा पाटील असतील, सध्या चैनूदादा जाधव असतील आणि शिवा शेठ साळवी या संपूर्ण मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय जयेंद्रजी पावशे दादांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती की आपण या सन्मानाचा स्वीकार करा. जयेंद्रजी पावशे दादांना विनंती की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. अगदी आपण पाहिलं तर नेहमी महेशदादा गायकवाड यांचं प्रत्येकावरती विशेष प्रेम राहिलेलं आहे. ती कोणती मलंगड परिसरातील स्पर्धा असो, त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर खेळाडू असो किंवा समालोचक, प्रत्येकावरती या मलंगड क्रिकेटमध्ये विशेष प्रेम दाखवलेलं आहे. आणि या स्पर्धेवरती अगदी आपण पाहिलं तर प्रत्येकी वर्षी आपली घरची स्पर्धा समजून त्यांची नेहमी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सामना देखील आपण पाहत आहोत. एका बाजूला 40+ फॉर्मॅटमधून उद्घाटनीय सामना आपण पाहत आहोत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर टॉस जिंकून चिंचोली 40+ ने प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. मान्यवरांचं स्वागत केलंय. चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. SP ट्रॉफी चौकार. आदरणीय सागरजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सागरजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. पुन्हा एकदा विनंती करेन रविदादा आणि सायरनदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुढील सन्मान पार पाडायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचा हा विशेष सन्मान आहे आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत. आणि अगदी आपण पाहिलं तर आता सागरदादा भोईर यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. आदरणीय महेशजी भोईर यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडूयात. आदरणीय महेशजी भोईर यांचा देखील सन्मान आपण पाहत आहोत. आणि इथे दरम्यान आणखीन एक चांगला फटका आहे. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. दादांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी विशेष सहकार्य नेहमी दादांचं राहिलेलं आहे. अगदी आपण पाहिलं तर मलंगड क्रिकेटवरती
नेहमी प्रेम राहिलं आणि अध्यक्ष पदावरती जेव्हापासून विराजमान झालेत तेव्हापासून अगदी या मलंगगड क्रिकेटने सोन्याचे दिवस पाहिलेले आपण पाहिलंय. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. टाइम स्टॉपवॉच इथे लावला गेलेला आहे आणि त्यामुळे विनंती करतोय की फिल्डिंग त्वरित आपण लावून घ्यायची आहे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं आपण विशेष आभार व्यक्त करूया. आपण सर्व वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात आणि या संपूर्ण स्पर्धेत शोभा वाढवली त्याबद्दल आपलं सायनादादा पाटील आणि रविदादा पाटील आणि एस पी ग्रुपच्या वतीनं आपलं मनापासून आभार. आदरणीय नंदूशेठ पाटील वाडी यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. नंदूशेठ पाटील वाडी यांचा देखील सन्मान आपल्या या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करूया. चला बघा, चिंचवली 40+ संघ आयोजकांची सूचना वारंवार येते. स्टॉपवॉच इथे ऑन आहे. यदा कदाचित जर 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाही तर मात्र पॅनल्टी इथे मात्र इम्प्लिमेंट केली जाईल, जी फिल्डर स्वरूपात असेल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू वाढवला जाईल. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर आशिष ओव्हर द बॉलर सेट. मिड ऑफ मधून खेळलाय मागे. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर तैनात. थोडी कसरत करावी लागली लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला. तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र सफलरित्या अंकित केल्या जातात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपटलावर आपण पाहत आहोत. काजू शेठ स्वागत आहे आपलं देखील. ओ वॉट अ कॅच, गुड कॅच, चांगलं जजमेंट. समोर क्विक रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळाले फिल्डरचे. फलंदाज बाद. आदरणीय लहूजी म्हात्रे यांचा देखील सन्मान आपण इकडे करणार आहोत. आदरणीय लहूजी म्हात्रे दादांचा सन्मान आपण आपल्या मंचावरती आपण करून घेऊयात. लहूदादा म्हात्रे यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत. आज या सर्व मान्यवरांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडांगणावरती आणि या मंचावरती. कारण एस पी ग्रुप स्पर्धा म्हटली तर सातत्याने मोठ्या प्रमाणावरती मान्यवर या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. वसारचे आमचे गिरीशभाई मडवी यांचा देखील सन्मान आपण करूयात. गिरीशभाई मडवी बसाराने देखील विनंती की आपण देखील यायचं आहे. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करणार आहोत. सायनादादा पाटील यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे, यायचं आपण. शंकरदादा आर पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील या. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण पार पाडणार आहोत. सर्व मान्यवरांचा आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या वतीनं स्वागत सन्मान सोहळा या स्पर्धेच्या वतीनं आपण पार पाडत आहोत. एस पी ग्रुपच्या वतीनं पार पाडत आहोत. शंकरदादा आर पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर नवी मुंबईचे दमदार उद्योजक आदरणीय लवलेश भाई यांना देखील विनंती करेन की आपण देखील यायचं आहे. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आदरणीय महेशजी केतवास यांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आदरणीय महेशजी केतवास यांना देखील विनंती करीत आहोत की आपण या आपल्या सन्मानाचा इथे आपण स्वीकार करा. आपला देखील सन्मान या मंचावरती केला जाईल.
आणि प्रत्येकी वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे आमचे शेवट शेठ साळवी असतील. अगदी आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या वतीनं आपल्याला पुरस्कृत झालेलं आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिका बेससाठी टू व्हीलर बाईक ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केलेले दमदार समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आपले शेवाशेठ साळवी दादांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार व्यक्त करू आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. स्वागत आहे तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. गझल क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. अगदी आपण पाहिलं तर या सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत, कारण क्रिकेटच्या या मलंगड क्रिकेटच्या पटलावरती ज्या स्पर्धेनं प्रत्येकाला भुरं पाडली आहे ती स्पर्धा म्हणजे SP ग्रुप चषक. सागरदादा फुलोरे यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. सागरदादा फुलोरे, आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. धावसंख्या झाले त्या 26. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या धावपटलावरती आपण पाहत आहोत. गुरु केनेच्या माध्यमातून या स्पर्धेतले पहिले 3 चेंडू आणि 3 चौकार ठोकण्याचा विक्रम आपल्याला पाहायला मिळेल. ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे भाई. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम असणार आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला या धावा कंपल्सरी चेस डाऊन कराव्या लागतील सेकंड इनिंगमध्ये. नेक्स्ट मॅच टॉससाठी तयार राहा. तिसगाव 40+ आणि काकडवाल 40+. दोन्ही संघ कर्णधार आम्हाला इनिंग ब्रेकमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हवेत. दोन्ही संघांना प्रत्येक इनिंगमध्ये एक रिव्ह्यू रनआउट आणि बीमरसाठी असणार आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. आणि यस नवीन नियमांनुसार यष्ट्यांच्या मागे येऊन जर बॉल मारला तर त्या धाबा ग्राह्य धरल्या जाणार नाही, पण विकेट असेल तर तो फलंदाज बाद दिला जाईल आणि बॉल देखील काउंट केला जाईल, लक्षात ठेवा. आडवा बॅटनं कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटमध्ये बॉल, फिल्डर तैनात, सेकंडचा कॉल अँड गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॉल गॅदर करता आलं नाहीये तिथे आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. 2 कंप्लीट केल्या जातात. ये तो अभी झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे, हेच सांगितलं DJ गणेशने. या अगदी आपण पाहिलं तर पंचकृषीतील सर्वोत्कृष्ट डीजे ऑपरेटर म्हणून त्यांची ओळख राहिली आहे आणि ढोके नाईटची स्पर्धा खरं तर गाजवली DJ गणेशनं. ऑन साईडला विकेट, मिड विकेटमध्ये बॉल, फिल्डर तैनात आहेत, सेकंडचा कॉल आणि एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. शरीरावरती लागला चेंडू डेड झाला तिथेच. संपूर्ण स्पर्धेमध्ये जे काही नवीन नियम इंट्रोड्यूस केले गेले आंतरराष्ट्रीय स्तरावरती ते सगळे नियम पाळण्यात येतील, लक्षात ठेवा. आणि त्या नियमांनुसार ही स्पर्धा खेळवली जाईल. मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन आहे आणि त्या अनुषंगानं या असोसिएशन अंतर्गत असलेल्या प्रत्येक नियमाचा काटेकोरपणे पालन या स्पर्धेमध्ये केलं जाणार आहे. अश्विनी हॉटेलचे प्रोप्रायटर आदरणीय सुखदेव शेठ वायले यांचं देखील आगमन झालेलं आहे. या आपण मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी आपण पाहिलं तर यावेळेसचा फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळला गेलाय. सुखदेव शेठ वायले यांचं स्वागत केलंय आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावा 22 स्वरूपात. नितीनजी शेलार यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करूयात. आदरणीय नितीनजी शेलार यांना विनंती आहे की आपण यायचं आहे आणि आपला सन्मान इथे आपण स्वीकारायचा आहे. ओम साई MTC लाईव्ह मॉडर्न टेनिस क्रिकेट. ओ डायरेक्ट हिट, काम तमाम डायरेक्ट हिट केलंय आणि विकेटचं बदन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. घाई केली आणि फलंदाजाला तंबूच्या रस्त्याला पाठवलंय.
येस, एस पी ग्रुपचं नाव आज ठाणे रायगडमध्ये, कारण फक्त क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये. अगदी आपण पाहिलं तर आज ही संपूर्ण फाउंडेशन सामाजिक क्षेत्रामध्ये देखील जबरदस्त कार्य करते. लक्षात ठेवा, विकेट किपरच्या हातामध्ये जर फर्स्ट ॲक्शनमध्ये बॉल गॅदर केला गेला तर तो बॉल तिथेच डेड केला जाईल. त्यामुळे धावेचा प्रयत्न करू नका. जर पहिल्या अटेम्प्टमध्ये विकेट किपरनं बॉल कलेक्ट केला तर, यदा कदाचित पहिल्या अटेम्प्टमध्ये निसटला तर मात्र तुम्ही धाव घेऊ शकता. पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये, व्हेरी फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर विकेट किपरनं बॉल कलेक्ट केलाय तर मात्र धाव घेण्याची परवानगी नसेल, किंवा जरी तुम्ही धाव घेतली तरी ती ग्राह्य धरली जाणार नाही. स्विंग अँड अ मिस. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहत आहोत. नॅस्टी बाउन्सर. नाकाजवळून टेनिस बॉलचा सुगंध दरवळला असेल. यावेळेसचा फटका चांगला आहे. या फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. एसपी ग्रुप ट्रॉफी सिक्सर. झालेल्या त्या 39-39. आज खरं तर महाशिवरात्री आहे आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला 12th मॅन पाणी घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल जायचंय. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने धावा झालेल्या त्या 39-39. छोटस ड्रिंक्स ब्रेक. जाऊया डीजे गणेशकडे आणि ऐकूया एक सुमधुर. प्रदीपदादा मडवी यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे, कारण अगदी आपण पाहिलं तर श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि दादांची देखील नुकतीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर या. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉल हवेमध्ये बराच काळ होता, जवळपास कोणी नव्हतं आणि फायदा उचलला गेला त्या गोष्टीचा. महत्वाचा आहे, धावा येणं हे फार महत्वाचं आहे. आदरणीय जयवंतजी पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण या मंचावरती स्थान बनवायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. फटका चांगला डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. बॉल उचलतील, फेकतील. तत्पूर्वी पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर अगदी आपण पाहिलं तर यापुढील सामना तिसगाव 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये काकडवाल 40+ मध्ये लढत. ऑन साइडला बिग शॉट.
बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येस, इट इज मॅक्सिमम सिक्सर. बघा, टॉस साठी जो संघ कर्णधार उपस्थित असेल त्याला टॉस विन दिला जाईल, जर यदा कदाचित अपोनंट कॅप्टन तिकडे उपस्थित नसतील तर. सेकंड इनिंगचा जर पहिला बॉल पडला, अपोनंट कॅप्टन उपस्थित नाहीये, तर मात्र जो कॅप्टन इकडे अवेलेबल आहे त्याला टॉस विन दिला जाईल. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव 40+ आणि गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल 40+ मध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ कर्णधाराला अंतिम पुकार आहे, टॉस साठी तयार राहा. यावेळेस देखील आपण पाहत आहोत हे अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये धावा एकवटण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सांघिक अर्धशतक पूर्ण झालेलं आहे बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये टीम नेवाळीपाडा 40+. अभिनंदन. पूल केलाय, शॉट ऑफ लेंथ, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेट मधून बॉल मागे निघाला, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय दमदार चौकार. धावपटलावरती लागल्यात, 57 धावांचा टार्गेट सेट केलंय. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम नेवाळीपाडा 40+ ने चिंचोली 40+ समोर टॉसची प्रक्रिया आपण तिकडे पूर्ण करून घेणार आहोत. गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल 40+ चे कर्णधार आम्हाला जोडले गेले आहेत आणि जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव 40+ चे देखील संघ कर्णधार आपल्याला जोडले जातात. टॉसची प्रक्रिया आपण दरम्यान तिकडे पूर्ण करून घेणार आहोत. खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलं, त्याच वेळेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 2 व्हीलर बाईक ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केले, प्रत्येकी पर्वामध्ये भक्कमपणे SP ग्रुपच्या पाठीशी उभे राहणारे आमचे शेवाशेठ साळवी यांना मी विनंती करेन की आपण या आणि आपल्या शुभास्ते टॉसची प्रक्रिया आम्ही इथे करणार आहोत. सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य असं नाम आणि लालचंदजी डोंगरे यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील स्वागत आणि आमचे भक्कम आधारस्तंभ आमचे शेवाशेठ साळवी यांच्या शुभास्ते आम्ही टॉसची प्रक्रिया पूर्ण करणं. हेड्स आणि टेल्स आहे, हेड्स आणि टेल्स. टेल्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. मान्यवरांचा आभार. आपण मंचावरती विराजमान होऊ शकता. पुन्हा एकदा शेवाशेठ साळव्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव 40+ संघाकरता टॉस जिंकलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल डिसिजन काय असेल? फिल्डिंग. 4 षटकाच्या सामन्यात फिल्डिंगचा निर्णय घेतलाय समोरील संघाच्या अगेन्स्ट. यापूर्वी कधी सामना झालाय का? हो, काकडवालाने आमचे भरपूर सामने झालेले आहेत आणि एक रोमांचक सामने झालेले आहेत. त्यांचे खूप खेळाडू चांगले आहेत. या स्पर्धेबाबत काय सांगाल? 40+ साठी इतका मोठा प्लॅटफॉर्म जो आपल्या SP ग्रुपच्या माध्यमातून इथे उभा केला गेलाय, या 40+ फॉर्मॅटसाठी मिळालेल्या प्लॅटफॉर्म बाबत, या स्पर्धेबाबत
खरंच अतिशय सुंदर. मी साईनाथ पाटील दादांचे खूप आभार आहे का असे खूप छान आयोजन आहे त्यांचं. आणि वाले जे आपले भाऊ आहेत त्यांची पण खूप श्रम आहे इथे. आणि सर्व 40+ माझ्या बंधूंचे मी हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण कुठला वादविवाद न करता एक बंधुप्रेमाने आपण सामने सगळ्यांनी खेळायचे आहेत. आपला नाताच आहे, जात बंधू आहे आपण. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करतो का कुठल्या प्रकारचा वादावाद न करता हे सामने प्रेमाने आनंदाने पार पाडायचे आहेत, जेणेकरून आम्हाला 40+ वाल्यांना म्हणजे अशी संधी भेटत जाईल पुढं. मी सगळ्यांचे धन्यवाद करतो, खास साईनाथ दादांचे आणि त्यांचे जे ग्रुप आहेत त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद करतो. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. टॉस महत्त्वाचा होता, टॉस गमावलाय, बॅटिंग करायची आहे. सो काय ठरवलंय का या विकेटवरती कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? पहिल्यांदा तर मी सांगेन का मलंगड क्रिकेट असोसिएशनचे मी आभार मानेन, कारण 40+ एवढा मोठा प्लॅटफॉर्म अजूनपर्यंत मी बघितलेला नाही आहे. आणि साईनाथ दादांचे सुद्धा आभार मानेन. आणि मॅचचा जर विचार केला तर आम्ही जास्तीत जास्त धावा आणि जास्तीत जास्त मोठा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. भरपूर शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी असेल. फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या, मॅचला सुरुवात करायची आहे. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव 40+ वॉन द टॉस. दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय गावदे क्रिकेट संघ काकडवाल 40+ला. काही क्षणातच पहिल्या फेरीतील दुसरा सामना 40+ फॉर्मॅटमधून तुमच्या भेटीस येणार. पण सध्या टार्गेट मोठं आहे, ते चेस केलं जाईल की नाही हे पाहण्यासाठी आपण इथून जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. तुम्ही पाहतात SP ग्रुप चषक मांगरूळ 2026 हे दमदार पर्व. पहिली रात्र आज या स्पर्धेची आणि होमसा MTC माध्यमातून जे ऑनलाईन प्रेक्षक जोडलेत त्यांचे करूया मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या वतीने हार्दिक स्वागत. जाऊया इथून थेट कॉम्बॉक्समध्ये. बालगावचे उद्योजक आदरणीय कृष्णाजी मडवी यांचं देखील आगमन झालंय. आणि 40+ क्रिकेट संघटनेचे सचिव आदरणीय विश्वासजी वायले, सहसंघटक शिवाजी दादा जाधव यांचं देखील करूया या रॉयल मंचावरती मनपूर्वक स्वागत. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. माइट इट ह्यूज मॅसिव्ह लॉंग बिग वे. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहत आहोत. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता होत असताना यावेळेस देखील आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. चांगलं लाईनवरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्पा, अचूक आणि भेदक मारा. यावेळेस देखील आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. षटकारानंतर मात्र आत्मविश्वास वाढला जरूर असेल फलंदाजाचा.
आणि त्यानंतर मात्र 2 डॉट आले आणि आता दुहेरी धाव मिळते. धावसंख्या पुढे आता टोटल 8 या आकड्यावरती धावफलक आपण पाहत आहोत. 57चा मोठं पाठलाग करायचं आहे आणि त्या अनुषंगाने इथून मोठी बॅटिंग देखील करावी लागेल. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी होणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला युटिलाइज करावं लागेल, मॅक्सिमाइज करावं लागेल, कॅपिटलाइज करावं लागेल. आणि पहिल्या षटकामध्ये मागील 4 बॉलवरती आल्यात फक्त 8 धावा. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये बॉल मिड विकेटला. सेकंड कंप्लीट. 10 रन धावफलकावर. 10 ऑन दी बोर्ड. धावसंख्या धावपटलावरती 10. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहायचं आहे. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव 40+ आणि गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल 40+. ओ व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल शॉट. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला पाठवला बॅकपॅट. स्क्वेअर लेगच्या पलीकडे मिळतील 4 ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरनंतर धावा 14. षटक क्रमांक पहिल्या दरम्यान कंप्लीट झाले आहे. आफ्टर फर्स्ट ओव्हर 14 विदाउट लॉस. 57चा पाठलाग सोपा असेल का या संघाला, आता तो प्रश्न पडलाय. ज्याचं कारण जबरदस्त बॅटिंग आणि वेलकम जेपी, स्वागत आपलं जय पवार सर. अगदी आपण पाहतात अनेक महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या अनेक नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचे पंच आपण पाहत असतो. ते देखील स्वतः चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत. एक काळ त्यांनी देखील गाजवलाय आणि आज मात्र पंचांच्या माध्यमातून ते नेहमी आपली भूमिका पार पाडताना आपण त्यांना पाहतोय. स्वागत आहे त्यांचं देखील. षटक क्रमांक पहिल्या दरम्यान कंप्लीट झाले. आफ्टर फर्स्ट ओव्हर 14 आउट. मलंगडाच्या कुशीमध्ये बसलेलं हे सुंदर क्रीडांगण. अगदी आपण पाहिलं तर अनेक हिंदू भाविकांसाठी मलंगड हे नाथ परंपरेचं नेहमी शक्तिस्थान राहिलेलं आहे, बलस्थान राहिलेलं आहे. नाथ संप्रदायाचा इतिहास आणि परंपरा, मलंगडावरील नाथ साधनेच्या खुणा आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर मलंगडावरती नाथ योगांची साधना. म्हणून आपण सातत्यानं म्हणत असतो की आई भवानी दे शक्त्यानं मलंगडाला मिळू दे मुक्ती. पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी मागील काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर मोठा पालखी सोहळा श्री मलंगडावरती आपण पार पाडला. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. बॉल मागे डीप मध्ये फील्ड थैना. सिंगल कंप्लीट. जस्ट अ सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल स्कोरकार्ड वरती स्कोरर मित्र माहिती देतात. 15 वरती धावफलक आलेलं आहे. भारतीयार ओव्हर नंबर 2 आणि सुरेश गोलंदाजी मार्कवर. आई भवानी दे शक्ती आणि मलंगडाला मिळू दे मुक्ती. सातत्यानं याचा नामोल्लेख केला जातो या संपूर्ण परिसरामध्ये, कारण मागे ठेवला यावेळेस ही चर्चा होईल जरूर. पण बॉल निघालाय शॉट फाईन लेगच्या डोक्यावरनं डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
परंपरेनुसार गोरखनाथ असतील मच्छिंद्रनाथ यांच्या परंपरेच्या योगीचा प्रभाव नेहमी श्री मलंगडावरती राहिलेला आहे आणि नाथ परंपरेत श्री उपासना योग वैराग्य धुनी या विशेष चिन्ह आजही मलंगडावरती आणि त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो जय मलंगड श्री मलंगड चौकार. मलंगड बऱ्याचशा लोकांसाठी हा फक्त किल्ला असेल पण तो फक्त आमच्यासाठी किल्ला नाही, योग साधनेचा स्थान नाथ योगी डोंगर चौकार आलाय. आणि यापूर्वी देखील आपण पाहिलं पहिल्या डावामध्ये बॅक टू बॅक 3 चौकार लगावण्याचा विक्रम नोंदवला बॅटर गुरु केनेनं आणि या डावामध्ये आशिष मात्रेनं मारलेत 3. चौथा ऑन साइडला लॉफ्टेड इट, हाथातून निसटला कॅच, तो कॅच छूटा, गेंदबाज का दिल टूटा, बल्लेबाज को मिला मौका, लगाया 6 रन छक्का. होऊन घ्या लगेच, विनंती आहे क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्यायचं आहे. 2 षटकांचा खेळ दरम्यान कंप्लीट झालेला आहे. आफ्टर सेकंड ओव्हर 28 विदाउट लॉस करायच्या होत्या 58 आणि 2 ओव्हर नंतर 57 माफ करा 56 झालेले आहेत. 57 टार्गेट आहे. चेस डाऊन करताना आतापर्यंत 29 धावफलकावरती लागलेले आहेत. येणारे 12 बॉल आणि आतिश फराड आम्हाला माहिती देतात येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी गरज आहे या 28 धावांची. पहिल्या 12 मध्ये 29 बनल्यात, पुढच्या 12 मध्ये 28 बनवायच्यात. दोन्ही बाजूंनी 2 स्कोरर आमच्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये. अगदी आमच्या उजव्या बाजूला आमच्यासोबत प्रसाद पाटील आहेत आणि नवीन पाटील हे 2 मॅन्युअल स्कोरर आमच्यासोबत सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून स्कोररला संबोधलं जातं आणि मोठी जबाबदारी त्यांच्यावरती जरूर या स्पर्धेची आहे. एकोणतीस आणि 28 एकट्या आशिष मात्रेच्या बॅटमध्ये आल्यात. काय वन मॅन शो बॅटिंग करतं मैदानाच्या आतमध्ये. कमालीची फलंदाजी, एकमेव धाव सतीशच्या बॅटमध्ये मागील 3 बॉलमध्ये आली आणि त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर जवळपास 8 चेंडूंमध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना 9 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर जवळपास 28 धावा एकट्या आशिष मात्रेने कुठल्यात. खेळाचं दुसरं सत्र आपण पाहत आहोत. बॉलिंग मार्क पर बॉलर तैयार सुलचंद भोईर. पहिलाच बॉल कदाचित एक्स्ट्रा वाईट बॉल, वाईट +1 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे टोटल स्कोरबोर्डवरती 31 31च्या आकड्यावर धावफलक. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू झाला आणि तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल हा एक्स्ट्राच्या माध्यमातून खर्च केला गेला ज्यावरती अतिरिक्त धाव आणखीन 1 मिळाली. 1+1 वाईट +1 2 धावा मिळतात. धावफलक पुढे टोटल स्कोरबोर्डवरती आता 31 31. SP ग्रुप ट्रॉफी मोस्ट अवॉइडेड क्रिकेट टुर्नामेंट फार वाट पाहिली जाते स्पर्धेची. प्रत्येक खेळाडूचं खरं तर आपण पाहिलं तर एक्साइटमेंट लेवल हाय असते जेव्हा ही टुर्नामेंट अनाऊन्स केली जाते. ऑन ड्राईव्ह मिड ऑन नाही, बॉल कलेक्ट झाला नाही. मागे आता लॉंग ऑनला 2 मिळतात. पुन्हा खराब फिल्डिंग. रनिंग बिटवीन द विकेट इतकी चांगली पाहायला मिळाली आपल्याला पण फिल्डर्स
इथे मात्र वारंवार चुका करतात. कॅच देखील ड्रॉप केला होता, ज्यावरती षटकार गेला. अकरा बॉल 24 गरज असताना ऑन साइडला कॅच हिटची मांग केली होती. फिल्डर पोहोचू शकले नाहीये. फर्स्ट कंप्लीट आणि एकावरती समाधान मानावं लागतंय. जस्ट अ सिंगल. स्कोर कार्ड पुढे सिंगलने टोटल धावसंख्या धावफलकावरती 34. 34 आकड्यावरती ऑनलाईन जे प्रेक्षक होम्स MTC लाईव्ह माध्यमातून जोडले गेलेले आहेत तर तमाम ऑनलाईन व्ह्युअर्सचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या वतीने. मांगरोळ गावाची खरं तर शान असणारी ही स्पर्धा, मलंगडचा अभिमान. SP ग्रुप, सायनाथ पाटील फाउंडेशन आयोजित. शिवादादा साळवी खरं तर ज्यांनी भक्कम योगदान स्पर्धेला दिलंय. हा देखील फटका चांगला आहे. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फील्डर होते, मिस्टेक झाली, गलती हुई और भुगतना पडेगा. चौकार. मिस्टेक, पण मिस्टेक कदाचित अंगलठी येऊ शकते. जे चूक केली आहे आता तिची भरपाई करावी लागेल. गलती की एक ने भुगतना पडेगा 11 को. 9 बॉल 79 गरज. पुढे सावा ड्राईव्ह डीप मध्ये प्रोटेक्शन. सेकंडचा कॉल मिळतील, 2 सहज मिळतील. कोणती घाई गडबड न करता 2 धावा तिकडे फलंदाजांना मिळाल्या, ज्याचं कारण फिल्डर थोडे फंबल झाले. फिल्डिंग डिपार्टमेंटला थोडं लक्ष द्यावं लागेल. निमाळीपाडा 40+ला मॅच अजूनही हातातून गेली नाहीये, पण जर का अशाच चुका होत राहिल्या तर मॅच जायला वेळही लागणार नाही. ते लहान मुलं जे वर झाडांवरती चढलेले आहेत, कॅमेरामॅन तुम्हाला कव्हर करतील आणि युट्यूब लाईव्हला थेट प्रत्येकाचा चेहरा दाखवला जाईल. खाली या, एखादा पडला तर दुखापत होईल. ऑफ साइडला वॉट अ शॉट, क्या बात आहे. मैदानाच्या दुप्पटला फेकून दिले बाउंड्रीच्या बाहेर. लांबीवरती धावा असते तर कदाचित ये छक्का नाही मेरे भाई, ये अठ्ठा लगाया असं म्हणावं लागलं असतं. बिग शॉट. शिल्लक असेल आणि धावसंख्या झाली आता 46-46. आता विजयासाठी आपण पाहिलं तर माझ्या मते 7 बॉल आणि 11 धावांची गरज असेल. इक्वेशन बरोबर. येस, 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना खुला केला या षटकारानं. मॅचमध्ये पूर्णपणे वापसी आणि या मॅचवरती आपली पकड मजबूत केली गेली आहे. बॅटिंग करत असताना खेळाच्या उत्तरार्धामध्ये टीम चिंचोली 40+च्या वतीनं अटॅकिंग इंटरनल फलंदाज पाहायला मिळाले. आज महाशिवरात्र आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. अगदी हाकेच्या अंतरावरती इथून मंदिर आहे. ऑन साइडला इनटू दी गॅप. फिल्डर पोहोचलेत, अडवलं. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, गुड स्टॉप, पण 2 मिळतील. मलंगड म्हटलं तर अनेक ऐतिहासिक मंदिरं आणि या सर्व गोष्टी, ऐतिहासिक वारसा जपलेला या मलंगडामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर शनी मंदिर असेल, आता नुकतंच सुरू झालेलं इस्कॉन टेम्पल असेल. त्याच वेळेला आपण पाहिलं तर मलंगडावरती कानिफनाथांची, आपल्या मच्छिंद्रनाथांची समाधी असेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. नाथ वारसा जपणार आहे मलंगड, हिंदुत्वाचा वारसा जपणार आहे मलंगड आणि या मलंगडाच्या कुशीमध्ये सुरू असलेला क्रिकेटचा हा थरार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 48 येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 6 मध्ये करायच्यात 9.
फार सुंदर संगीत. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये. हाय टोटल मुकाबला मैदानामध्ये पहिला सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. उमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून मोठ्या संख्येने ऑनलाईन प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेण्यासाठी जोडले जात आहेत. त्या तमाम ऑनलाईन व्ह्यूअर्स या स्पर्धेच्या वतीनं करूया स्वागत. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा रंगलाय. थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये. अंगावरती शहारे आणणारा सामना मैदानामध्ये आपण पाहत आहोत. पहिला सामना कोणी विचारही केला नसावा की हा सामना इतपत येऊन पोहोचेल. 57चं मोठं टार्गेट सर करताना आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी केलं आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण. 6 बॉल 9ची गरज. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज सामना. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिले 3 बॉल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे. यासाठी आम्ही सांगतो की मॅचचा रिदम तुटतो बघा. प्लीज आयोजकांची सूचना आहे मित्रांनो, आमचा कोणताही यामध्ये हस्तक्षेप नाही. या गोष्टीची नोंद घ्या. आम्ही फक्त एक माध्यम आहोत या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या, आणि त्या अनुषंगाने आम्ही ती सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. बी फास्ट. मॅच ऑन. रायटी बॅटरसाठी ऑन साइड डीपमध्ये समोर लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट. डीपमध्ये स्क्वेअरिश मिड विकेट. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग फाईन लेग एम्प्टी खाली. ऑफ साइड रिजनला उडवलाय थ्रू दी कव्हर. बॉल मागे डीपमध्ये. फिल्डर फार वेगाने जाण्याचा प्रयत्न करतील. थर्डचा कॉल. दुसरी मिळाली आहे. तिसरीचा प्रयत्न चालवला. 9 करायच्या आहेत. 3 मिळाल्या. धावसंख्या 3 ने पुढे आणि दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी 50 धावाहून अधिकची पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. क्या बात आहे. 51 धावांची पार्टनरशिप. व्हेरी फर्स्ट विकेट. पहिल्या विकेटसाठी मोठी पार्टनरशिप. ही भागीदारी ही साझेदारी दोन्ही फलंदाजांमध्ये. ताळमेळ चांगलं राहिलंय फार. दोन्ही फलंदाजांचं कॉर्डिनेशन चांगलं राहिलंय. कॉलिंग चांगलं राहिलंय. येस नो वेट तिन्ही गोष्टींना प्रचंड महत्त्व दिलं गेलं आणि त्या अनुषंगानं या पहिल्या मॅचमध्ये 57चा मोठा टोटल इझी वाटला चिंचोली 40+ला. पुढे येत असताना ऑन साईडला फील्ड तैनात. कॅच हिटची माग. यावेळेस कोणती मिस्टेक नाही. फायनली ब्रेक थ्रू मिळालाय. 50 धावा झाल्याच्या नंतर अखेर पहिली विकेट मिळाली. 51ला पहिला धक्का चिंचोली 40+ला. चार चेंडू आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये. ड्राइव्ह केला. बॉलर्स बॅक. ओ बॉल अडवला. रनअपची संधी आणि आता मात्र आपण पाहतोय पंचांचा तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. सॉफ्ट सिग्नल आउट दिलेला आहे. फलंदाज बाद आहे असे सॉफ्ट सिग्नल प्रथम निदर्शनात आलंय, पण मनामध्ये थोडीफार शंका आहे. त्याकरिता तिसऱ्या पंचांना मात्र आता इन्व्हाइट केलंय. चेक केलं जाईल आता कंट्रोल रूम मध्ये. अभोगा दूध का दूध और पाणी का पाणी. येस इट इज आउट. फलंदाज बाद. फिल्डिंग लावून घ्या आपण. नो मोर एनी आर्ग्युमेंट प्लीज. वेळ नाही आता एक ग्रुप मीटिंग करण्याची. फिल्डिंग आपण लावून घ्या त्वरित. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. विकेट रनआउटच्या स्वरूपात. ही इज गॉन. हॅलो चेक टेस्ट. हे येस थँक्यू. 3 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र आपण पाहणार आहोत. 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये. हा सामना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. एक डाव तुझा तर एक डाव माझा. बारी बारी सबकी बारी पहले तुम्हारी और अब हमारी. आता मात्र हे जे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत, सामना कधी कुठे कसा पुढे जाईल ह्याचा काही नेम नाही. 3 बॉल आणि 6 करायच्यात. मॅच कधी कुठे कोणत्या क्षणाला कशी पलटेल कठीण आहे. सांगणं कठीण आहे फार.
यावेळेसचा फटका हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर अभिनंदन. खर तर सहज सोपा स्वीकारता येणारा झेल जर ड्रॉप केला तर मॅच जिंकण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहील. 264 धावाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती एकमेव रोहित शर्मानं कुठल्या ते अशाच नाही, तिसारा परेरानं 4 वरती त्याचा झेल सोडला होता. आणि आता ही कॅच सोडली की मॅच सोडली. येणारी वेळ आणि येणारा काळ सर्व काही सांगून जाईल. 2 बॉल 4 धावा. ओ इथे मात्र काय घडलंय, फुल टॉस मिस केलाय आणि इथे आपला गोलंदाज देखील इरादे स्पष्ट करतोय. हम किसी से नहीं कम, हम में दम और जिसमें दम वही बाजीराव सिंघम. कोण बनेल सिंघम या मॅच मध्ये, कोण जिंकेल सामना मैदानाच्या आतमध्ये हे पाहायचंय. 1 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला या 4 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. काय सामना रंगला मैदानामध्ये, जबरदस्त सामना, अप्रतिम सामना, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. लाजवाब सामना, पहिला सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये जबरदस्त थ्रिल, नेल बायटिंग फिनिश. एकदा जोरदार टाळ्या या शेवटच्या बॉलसाठी. 1 बॉल 4 धावांची गरज. ऑन साइडला ना मुश्किलें है ना कोई तकलीफ, तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी हो सीने में. आग लावली मैदानात, षटकार, सामना संपला, जिंकला सामना चिंचोली 40+ ने. हॅलो चेक.